हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर इतकीच छान हिरवीगार झाडं आहेत आणि ही घरामध्ये कोणती कोणती झाडं मी लावलेली आहे तर ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे. तर व्हिडिओ हा छोटासा आहे आणि मॉर्निंगचं जे वातावरण होतं म्हटले झाडांचं शूट आहे ना ते मस्त असं करावं आणि अपलोड करावं. तर छान असं जी झाडं आहेत ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर घरामध्ये पाम ट्री, शमीचं वृक्ष जे आहे, शमीचं झाड, तुळशीचं, मनी प्लांट, बांबू ट्री आणि शिवाय अशी काही झाडं आहेत की ती वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये खरंच असावीच. आणि इथं जास्वंदाचं झाड आहे तर पाहू शकता छान असं लाल जास्वंद आहे आणि त्याला आता कळी येत आहे. तर ही झाड आहेत ना तर खरंच वास्तूमध्ये असणं खूप छान असतं, कारण की ह्या प्रत्येक झाडांचे वेगवेगळे असे उपयोग आहेत, महत्त्व आहे आणि वास्तूमध्ये असणंसुद्धा हे खूप म्हणजे पवित्र मानलं जातं. प्रत्येक झाडांचे वैशिष्ट्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिवाय वास्तूच्या दृष्टिकोनातून हे वेगवेगळे आहेत. तर मी इथं लावलेलं आहे तर तुळशीचं झाड, तुळशीचं छोटंसं वृंदावन. तर फ्लॅट सिस्टीममध्ये ना तुळशी व्यवस्थित अशी ठेवता येत नाही कुठं, तर मी इथं माझ्या हॉलच्या समोरच जे काही स्पेस आहे तर तिथंच मी मस्त असं तुळशीचं वृंदावन केलं आहे आणि छान असं. तर तुळशीचं झाड जेव्हा आपण घरामध्ये लावतो त्यावेळेस सुकून जातं. बऱ्याचशा वेळेस काय होतं ना की त्याची पानंसुद्धा अशी टवटवीत दिसत नाही. तर ताक असतं ना तर तेच आपण एक 10 दिवसातनं 15 दिवसातनं थोडं थोडं तुळशीच्या मुळांपाशी सोडायचं आहे किंवा हळदीचं पाणीसुद्धा आपण टाकू शकतो. त्याने जे काही रोग लागलेले असतात पानांना तर ते सुद्धा निघून जातात आणि छान अशी तुळशीची वाढ होते. त्यानंतर इथं जे मनी प्लांट आहे ते सुद्धा पाहू शकता तुम्ही. आणि झाडं वाढवताना त्याची जी माती आहे ना खालीवर नेहमी करत राहावी, म्हणजे पूर्ण जी गच्च बसते ना तर थोडीशी आपण ती ढिल्ली एखाद्या कशाच्याही साहाय्याने आपण ते किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा वर खाली करू शकतो, म्हणजे व्यवस्थित आपली झाड आहेत ना छान राहतात. शमीचं झाड हे आपल्या घरामध्ये असणं खरंच शुभ मानलं जातं. शमी वृक्ष संध्याकाळी त्याच्या बाजूला सुद्धा आपण एक दिवा लावला जातो, म्हणजे मंदिरामध्ये जे शंकराचं मंदिर आहे त्यामध्ये पिंडीवर शमीचं जे शमीपत्री आहे ना तर ती वाहिली जाते. त्यामुळे ते सुद्धा झाड आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. तर माझ्याकडे मी इथं बरीचशी झाडं, त्यानंतर पाम ट्री. तर पाम ट्रीमध्ये सुद्धा बरेचशी अशी 2 व्हरायटीज आहे. तर आता हे मोठं आहे, मोठं जे हाईटने असतं ते आहे. त्यानंतर ह्यापेक्षा सुद्धा छोट्या हाईटचे पाम ट्री माझ्याकडे आहे. त्यानंतर मनी प्लांट पाहू शकता तुम्ही. हे इंडोर प्लांट आहे. हे उन्हामध्ये जास्त नीट वाढत नाही तर आणि घरामध्येच हे जर लावलं आपण तर खरंच घरामधली वास्तू, घरामधलं वातावरण खूप छान पॉझिटिव्ह राहते. हे जे मनी प्लांट आहे ना ह्याचीसुद्धा माती आपण खालीवर करत राहावी. पण हे जे इंडोर प्लांट ह्याला सतत रोज भरपूर प्रमाणामध्ये पाणी आपण देऊ शकत नाही. तर आपल्याला ज्यावेळेस वाटतात की माती सुकल्यासारखी वाटते त्यावेळेसच आपण ह्यांना पाणी द्यायचं आहे. तर जे पानं काही आहेत ना जी सुकल्यासारखी वाटतात तर ती अधूनमधून आपण चेक करून काढायची, कारण की आपली जी प्लांट आहे मस्त असं हिरवंगार दिसलं पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही झाडांमुळं आपल्या घरातलं वातावरण किती छान होत असतं, किती मस्त होत असतं. सकाळी सकाळी जर मस्त झाडांना पाणी वगैरे दिलं तर तो एरिया इतका पॉझिटिव्ह वाटत असतो ना. त्यानंतर पाम ट्री हे आपल्या घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे वाढवत असतं, म्हणजेच हवा शुद्ध करण्याचं काम पाम ट्री करत असतं, ऑक्सिजन लेवल वाढवत असते. त्यामुळं एकतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे भरपूर प्रमाणात उपयोगी आहे. तसंच शमीचं वृक्ष आहे ना हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं बारीक बारीक काटे असतात त्याला आणि पानंसुद्धा लाजाळूच्या झाडांसारखे असतात. संध्याकाळचं ते पूर्ण काही असं लाजाळूचं झाड जसं पूर्ण बंद होतं तशा पद्धतीनं शमीचं वृक्ष ते दिसत असतं. तर जे काही बांबू ट्री आहे ना तर ते पाण्यामध्ये ठेवण्यापेक्षा आपण मातीमध्ये जर लावलं तर छान पद्धतीनं वाढतं. तर सध्या मी हे पाण्यामध्ये ठेवलं आहे, कारण की पॉट जो आहे ना तो मी घेतला नाही आहे अजून. तर मी सुद्धा तो मातीमध्ये लावणार आहे जेणेकरून त्याची वाढ ही छान व्हावी आणि मुळं ज्या वेळेस मोठी होतात त्यावेळेस पाण्यामध्ये वृक्ष म्हणजे ते प्लांट आहे ना राहत नाही. तर
मुळं जास्त मोठी झाली की ते आपण मातीमध्येच पूर्ण काही लावायचं असतं. तर अशा पद्धतीनं घरामध्ये वास्तूमध्ये कोणती झाडं असावी आणि कोणत्या झाडांचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि झाडं असेल तर घरामधलं एकंदर वातावरणच किती प्रसन्न राहतं हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.